आज आपण श्री पद्माकरराव कृष्णाजी देवतळे यांना श्रद्धांजली देण्याकरिता आपण सर्व मंडळी आलो आहेत। सर्व माता भगिनी इकडे बसलेल्या आहे, जागा ही खाली आहे, मस्त ज्यांना वाटते इथं सुंदर बसा। तिकडे बसलेल्या माता भगिनीने जर इकडे बसलं तर खूप छान होईल, कारण आपला आता जवळपास पाऊण तासाचा कार्यक्रम राहिलेला आहे। आपण सर्वांनी आज यांच्या विचारावर आपल्याला बोलायचं आहे। जीवनामध्ये या सुंदर अशा वातावरणामध्ये, कारण मरण हे एक दिवस सर्वांना येणार आहे। आजचं हे जे कार्य आहे आणि आपण ही श्रद्धांजली कशासाठी घेतो, कारण आहे एक जन्म संस्कार आहे, एक विवाह संस्कार आहे, लाईन मध्ये बसा, आणि एक मृत्यू संस्कार आहे। आणि हा जो अंत्यसंस्कार हा सर्वांना यामधून, या तीनही यातून सर्वांना गुजरावं लागते। गोड असा दादा आपल्यातून निघून गेला, पद्माकररावजी आणि त्यांचे वडील। आणि या ठिकाणी श्री कृष्णाजी विठोबाजी देवतळे हे वडील आहेत, त्यांना साष्टांग जयगुरु। श्रीमान प्रभाकरराव कृष्णाजी देवतळे दादांचे भाऊ आहे, त्यांना जयगुरु। आणि श्री मधुकररावजी कृष्णाजी देवतळे हे सुद्धा भाऊ आहेत, त्यांना सुद्धा जयगुरु। आणि या परिवारातील पद्माकररावजी यांच्याकडील अर्धांगिनी आहे, त्यांना सुद्धा जयगुरु। वर्षाताई पद्माकरराव देवतळे, तसेच या कृष्णाजी जे आहे यांची सुद्धा अर्धांगिनी म्हणजे पद्माकररावजीची आई, त्यांना सुद्धा माझा जयगुरु। सर्व आदरणीय सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, तसेच संपूर्ण या वार्डामध्ये आलेले सर्व गावातील मंडळी आणि सर्व गुरुतुल्य आदरणीय मंडळी, आणि आमचे गुरुदेव सेवा मंडळाचे आदरणीय रगाटडे दादा, सावंतजी मुंगले साहेब, आमचे वैतागे साहेब, आणि आमचे साऊंड सर्व्हिस वाले राजूभाऊ, आणि आमचे आदरणीय विनोदरावजी गुणवंतरावजी झाडे, तसे संपूर्ण मंडळी। आणि या ज्या सभा मंडपामध्ये आपण आहे ते आदरणीय ज्यांनी आपल्याला हा मंडप दिलेला आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत। आपण समोरच्या बाजूकडे चालूया। वंदनीय महाराज म्हणतात, आपल्याला बोलत असताना कोणी असं एकदम मनाला लावून घेऊ नका। चालत असताना, बोलत असताना जेव्हा मन भरून येतात ना, यामधून कधी कधी कोणाला ते सहन होत नाही, आपण रडतो। कारण मृत्यू हा अटळ आहे, एक दिवस यावं लागते आणि एक दिवस इथून निघून जावं लागते। त्यांची यात्रा एवढेच दिवस असेल असं आपण समजू। आज त्यांचे वडील वयोवृद्ध या ठिकाणी आहे, आई सुद्धा आहेत, पण योगायोगानं दादा निघून गेले। आणि सर्वात लहान वंदनीय महाराज म्हणतात, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो, कोण
दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो. कोणता दिवस कसा येईल हे सांगून येणार नाही. वंदनीय महाराज आपल्या वाणीमधून सांगत आहे, एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी, एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो. कारण या जीवनामध्ये आलं त्याला निघून जावं लागते. वंदनीय महाराजांनी या ठिकाणी अंत्यसंस्कार अध्याय लिहिला. या अंत्यसंस्कार अध्यायामध्ये सुंदर महाराज सांगतात, अध्याय आहे 22वा. विवाहादी संस्कार आवश्यक, परिखर्च न भावाधिक, त्याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा. विवाहाचं सांगितलं. ओटी फळे मौजी बंधन, जावळे उतरणे तीर्थी जाऊन, वास्तू बारसे वाढदिवस जाण, औडंबर नको तेथे, तैसेची आहे मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्यविधीचे, तेने मृताची नावे सजीवांचे दुःखी होये जीवन. ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावं म्हणतात, ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावं, पण ज्यांच्याकडे नाही त्याने कर्ज करू नये आणि जन्मभर व्याज भरत राहू नये. महाराजांना दोनही बाजू सांगितल्या. अहो तुकोबारायांच्या काळामध्ये लोक तेरवीची वाट पाहायचे. तुकोबारायांच्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोक मरणाची वाट पाहत होते की कोणीतरी मरण आणि आम्हाला गोडदोड खीर काहीतरी खायला भेटल. ह्या काळ होता 400 वर्षाच्या पूर्वी. आज कोणाला तेरवीला जर बोलवलं तर तो म्हणते मला जमत नाही, मी कोणातरी याच्यामध्ये गुंतून आहे, मला तेरवीचं जेवता येणार नाही. अहो ज्याला भूक होती त्याला माणसं मरावं असं वाटत होतं, ज्यांना भूक होती त्यांना माणसं मेले पाहिजे असं वाटत होतं. आता आपल्याला भूकच नाही म्हणून आम्ही जेवायला येत नाही. बाजू एवढीच आहे. नाही तर संत सांगतात अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे कसं आहे? पूर्ण ब्रह्म आहे. ते तेरवीचं असो, वाढदिवसाचं असो, लग्नाचं असो, चाहे कोणतंही असो, अन्न अन्न आहे. अन्नात काही नाही, अन्न अन्न आहे. अन्न शिजवणारा तोच आहे, अन्न पिकवणारा तोच आहे आणि अन्नही तेच आहे. फक्त ग्रहण करताना आम्ही तिथे तेरवीचं होय असं आणलं. ग्रहण करताना हे देवाच्या घरचं आहे असं समजलं, ग्रहण करताना हे लग्नातलं आहे असं समजलं आणि ग्रहण करताना आम्ही समजलो हे वाढदिवसातलं आहे. आम्ही अन्न म्हणून जर जेवलं त्याचं ते पोटच भरणार आहे. आणि म्हणून त्यावेळेस तुकोबारायांच्या काळात एक दिवस तुकोबांच्या घरी आले आणि तिथे काही लोक आले आणि महाराज म्हणते कशी का तब्येत आहे तुमच्या घरची? पाहता आपण मरणासाठी रडतो, काही लोक माणसं मेले पाहिजे ना आम्हाला जेवायला भेटले पाहिजे. काय आहे हे पोटाची भूक? आम्ही कधी कधी मृत्यू झाला की रडतो, कारण की तो माणूस आपल्याला डबल दिसणार नाही, गेलेला व्यक्ती हा डबल दिसणार नाही. म्हणून आपल्याला त्या मृत्यू झालेल्या पद्माकर दादाच्या या श्रद्धांजली पर आपल्याला शिकून घ्यायचं आहे की आता जेवढी आपण जिवंत आहोत किती प्रमाणात सुख देता येते हे शिकून घ्या. मेल्यावर तर रडतोच आपण, गेल्यावर किती काही रडलो, किती काही नगाडे वाजवले, किती काही पूजा पाठ केले, आपण तो वापस येणार नाही. पण या आजच्या श्रद्धांजलीतून हे शिकायचं आहे, जेवढे जिवंत असतील आता तेवढ्याशी कसं वागायचं, बस एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे हेच श्रद्धांजली आहे.
नाही तर आपण ऐकून घेऊ आणि घरी जाऊन अजून भांडण तेच करू. नाही 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 नाही. आए है तो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ी चले एक बंधे जंजीर, एक सिंहासन चढ़ी चले एक बंधे जंजीर, आए हैं तो जाएंगे. कबीर महाराजांनी लिहून ठेवलं. आला त्याला एक दिवस जावं लागणार आहे. तो राजा असो, रंक असो, श्रीमंत असो, गरीब असो, संत असो की देव असो, ज्याला हे शरीर प्राप्त झालं मानवी जन्मातलं, त्याला हे शरीर सोडावं लागणार आहे. आपल्याजवळ किती काही असलं तरी हे शरीर सोडावं लागणार आहे. फक्त सोडण्याची वेळ वेगळी वेगळी आहे. आज आपल्याला असं वाटते, बाबाला असं वाटते की मी म्हातारा होतो, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यांची वेळ यायची आहे, त्यांची वेळ आलेली आहे. आए है तो जाएंगे राजा रंक फकीर. कसा शब्द म्हटलं? राजा रंक फकीर. एक सिंहासन चढ़ी चले एक बंधे जंजीर. एक सिंहासनावर बसते आणि एक जैलामध्ये जाते. पा भाग्य कसं आहे? एक सिंहासनावर बसते आणि एक जंजीर मध्ये बांधला जाते. कबीर महाराज म्हणतात चलती चक्की देख कर. संतांनी जागा केलं हो आपल्याला. आमचं सदैव सदोचित्त कधी कधी संतांच्या विचाराकडे लक्ष नाही. आमचं कुठेतरी अंधश्रद्धेकडे लक्ष आहे, आमचं कुठेतरी अंधकाराकडे लक्ष आहे, आमचं कुठेतरी देवा आमचं बरं कर याच्याकडे लक्ष आहे. अरे देवानं आपलं पहिलंच बरं केलंय. एवढा मोठा नरदेह दिला, त्याला रोज ऑक्सिजन मिळते अशी तयारी करून ठेवली, रोज झोपाची सोय केली, रात्र दिली, रोज काम करासाठी दिवस दिला. अरे एवढं मोठं सर्व काही देऊनही आम्ही म्हणतो देवा तुला आम्हाला काहीच नाही दिलं. सर्वच त्याला देऊन आहे, त्याला काहीच मागायची गरज नाही. तुम्ही चुकता कुठे ते चुकी दुरुस्त करा, जीवनात सुख मिळेल. काजी आपल्याला का मागायचं आहे? आपल्याला जीवनामध्ये काय मागायचं आहे? आपल्याला मागण्यासारखं काही नाही. आणि म्हणून म्हणतात महाराज येशील ना शेवटी तो गुरुराया भावोनी, येशील ना शेवटी तो गुरुराया भावोनी, जवने ती काढोनिया, जवने ती काढोनिया, मम प्राणा काढोनी, येशील ना शेवटी गुरुराया भावोनी, येशील ना शेवटी गुरुराया भावोनी. संकटाला कोणी नाही आपले, मरणाच्या संकटाला कोणी आपलं नाही, मरणाच्या संकटाला कोणी आपलं नाही. मृत्यू ज्याला येते, ज्याच्यावर वेळ येते त्यालाच फक्त कळते, ज्याच्यावर वेळच नाही तो हसते. ज्याच्यावरती वेळ आली तो रडते, ज्याच्यावर गरिबी आली तो झुरते, पण ज्याच्यावर आलीच नाही तो हसते. पण सगळ्यांना मृत्यू हे ग्रासणार आहे, याच्या तयारीत राहा म्हणतात संत. मरणाचे संकटाला कोणी नाही आपुले, देशील ना साथ दे तू करुणी श्री बने. ज्यावेळेस
बाबा, कारण माझी अजी मरण हे सोपं नाही आहे. कितीतरी लोक खाटेवर पडून आहे, कितीतरी लोक मरणाची वाट पाहते. अरे यात तरुणाला जगाचं होतं, यात तरुणाला जगाचं होतं. कोणी तर मरणाची वाट पाहते तरी मरण येत नाही, आणि कोणी कोणी जगाची वाट पाहते पण त्याला जगू देत नाही. म्हणूनच कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो. अहो हे सांगून येणार नाही माय बाप हो. आजच्या या श्रद्धांजलीपर तुम्हाला हे त्यांच्यासाठी नाही आहे, ते ऐकायला ये नाही आहे, पण त्यांच्या गेलेल्या जीवाला जे श्रद्धांजली देण्याकरता आपण आलो. आपल्याला इथून शिदोरी बांधून न्यायची आहे. तुम्ही असं नाही समजायचं का मी खूप चांगलं दिसतो म्हणजे मरणार नाही. ते का चांगले दिसत नव्हते का? पहा त्यांच्या फोटोकडे, मरण्यासारखा माणूस होता का? अहो आपलाही भरोसा नाही. म्हणून संत जागे करून कितीतरी ग्रंथ लिहिले, ग्रामगीता लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिला, भगवद्गीता लिहिली, अनेक ग्रंथ लिहिले. काय साठी? माणसाला समजाव, माणसाचा अहंकार मरावं. आपला अहंकार मरत नाही. विद्वान रावणाचा अहंकार मरत नाही तर आपला मरणार का? शेवटल्या क्षणापर्यंत त्यांनी सुद्धा रामप्रभूला त्रास दिला. जर विद्वानाचा अहंकार मरत नाही तर आपला मरण का? पहा, मारता येत असेल तर मारा, फायदा तुमचा आहे. मी सांगून देऊन राहिलो तुम्हाला, मी यांना सांगायला नाही आलो. आम्हाला कायसाठी बोलवले जाते का? या गेलेल्या जीवानिमित्त जिवंत जीवाला सांगण्याकरता म्हणून आम्हाला बोलवले जाते. आणि आम्हाला जे सांगायचं आहे ते आम्ही कोणाच्या आदेशात राहून सांगत नाही, आम्ही फक्त संतांच्या कव्हरेज मध्ये राहून सांगतो. कारण संतांनी सांगितलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवा लागेल. एवढी मोठी ग्रामगीता आहे, ही ग्रामगीता अशीच तुम्हाला कळणार नाही, याला सांगणारा माणूस लागेल. तुमच्या घरामध्ये गव्हाचे ड्राम भरलेले आहे, पण त्याला निवडण्याकरता माय लागेल, दळण्याकरता चक्की लागेल, बनवण्याकरता आई लागेल, खाण्याकरता दात लागेल, आणि पचवण्याकरता अंदरची मशीन बरोबर लागल, तेव्हा ते अन्न पचल्या जाईल. हे असं नाही, हे असंच तुम्हाला कळणार नाही तर आम्हाला सांगावं लागेल की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं आहे. मृत्यू संस्काराचा एका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणीही. सगळं संपलं, आनाचं संपलं. काय करायचं आहे म्हणजे जे तब्येत बिघडणार आहे का नाही बिघडणार तेही संपलं. मृत्यू झाली का सगळं संपलं. ज्याला जिवंत राहावं लागते, जो जिवंत आहे त्याच्या मागे खूप आलं पेष्ट आहे. सगळं करा, ह्या जबाबदारीनं माणूस अर्धा मरते. त्यांनी तर जबाबदारी टाकून निघूनच गेले. मोठी बिमारी त्यांना झाली. अहो काही नेम नाही हो महाराज, कशानं जाणार, काय होणार आपल्याला, हे शरीर आहे. कितीतरी लोकांना संत सांगून घेतले, संत आपल्या आपल्या भजनामध्ये गावतात, ये मानव सुनले बात, ये मानव सुनले बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे. ये मानव सुन ले बात, ये मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. आज गावागावाची परिस्थिती पहा. अहो याच्यातून एका जीवासाठी नाही तर आपल्या घरात असणाऱ्या रोगाबद्दलही बोलणं चालते संतांचं. आजचं नाही तर उद्यातही सुद्धा संत बोलून जाते.
शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, खाक किया है तन को धन को आखिर दुर्गति पाया। लाखों का बिगड़ा ठाट उतर गई यमराजा के घाट, व्यसन को छोड़ दे सारे। संत सांगून गेले, संत सांगते ते ऐकत नाही, संत सांगते ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो, कीर्तनी मान डुलवतो परी, कोंबडे बकरे खातो। अन कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, ओ कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो। अरे तुझं मन जर आगुटत नाही, तुझं मन जर आगुटत नाही तर तू कशाला तेवढ्या दूर देवाला बदनाम करण्याकरता जातो, असं महाराजाचं मत आहे। जाऊ नका नाही असं नाही म्हणत महाराज, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियानं मागितलं ते मागतो म्हणते, खर्रा मागितला घेते, तंबाखू मागितला मागते, दारू मागितली मागते, मांस मागितलं मागते, हे मन जसं जसं मागते, मग कशाला जाते रे म्हणते त्या देवाचं बदनाम करण्याकरता। पहा संत एकदम प्रश्न देते आणि उत्तर पण सांगते। वडील जनाचे श्राद्ध कराया गंगेमध्ये पिंड देतो, वडील जनाचे श्राद्ध कराया गंगेमध्ये पिंड देतो, खोटा व्यापार कधी ना सोडी, देव कसा पावतो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो। हे कीर्तन तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी। कुठं कुठं काही चुका होत असेल त्या दुरुस्त करून घ्या। संत बार बार सांगायला येणार नाही, हे ग्रामगीता बार बार खुलणार नाही, कधी कधी कोणाच्या निमित्तानं खुलून जाते। हे ग्रामगीता बार बार खुलत नाही, कोणातरी निमित्तानं हा अध्याय खुलून जाते। तो अध्याय त्यांच्यासाठी नाही, तो अध्याय जिवंत जीवासाठी आहे। माझे मायबाप आले आहे, वडीलधारे मंडळी आहे, अहो जीवन सर्वांचं आहे, जगाव सर्वांना वाटते, मराव सर्वांना वाटत नाही, पण आपल्याला ते घ्यायचं आहे। जीवनामध्ये किती काही तुम्ही पूजापाठ केली, मरण टळणार नाही, मरण एक दिवस निश्चित आहे। आणि म्हणून म्हणतात, जैसी नदी सागराशी मिळे, सोडोनी भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्य जीव ते सगळे, मिळण्यासाठी सागरी। जशी नदी किती धडपड करते हो, त्या नदीवर कितीतरी डॅम बांधले जाते, कितीतरी धरणं बांधले जाते, आणि ते धरणं बांधल्यानंतर ते पाणी कॅनलला येते, पण ती नदी ते डॅमही भरते, धरणही भरते, आणि तिची आशा कुठे राहते, सागराला भेटण्याची। तसंच या जीवाची सुद्धा आशा असते, निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास या हो, निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास या हो, निज रूप दाखवा। आपल्याला ज्या गावाला जायचं आहे, आपल्याला सगळ्यांना ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची आशा आपण केली पाहिजे। आपण सध्या संत नाही, आपण सध्या संतांच्या भूमिकेमध्ये उतरलो नाही, म्हणून संतांची भूमिका कळणार नाही। पण यांची भूमिका कशी आहे, यांची भूमिका पहा किती सुंदर आहे, या संतांची भूमिका पहा किती सुंदर आहे। जनमनाती लव करिया, जनमनाती लव करिया, काढाना आतुनी मग रचतील नाचिताया, देहासी निजभूनी मग रचतील चिता। रचली ना, एवढा मोठा जीव जो आजपर्यंत आपल्या सोबत होता, त्याला मशानभूमीत न्यावं लागलं। इच्छा नाही राहत घोडे महाराजाला पेटवावं म्हणून, पण ज्या दिवशी याच्यातला निघून गेला त्या दिवशी हा जो बोलणाराच निघून गेला, या मातीचं करणार काय। ही मातीचा 2 दिवसानं दुर्गंधी चालते,
याची दुर्गंधी आपल्याला सहन होणार नाही, म्हणून त्या अग्निसंस्कारामध्ये आपल्याला त्यांना टाकावं लागते, नाही का? म्हणून त्या या भूमीवर ज्या पंचमहाभूताचं जे शरीर आहे त्याला विलीन करावं लागते त्या अग्नीमध्ये. तेव्हा आपल्याला कसं होते, आपण मोकळं होऊन जातो. पहा बरं, एवढा मोठा देह नेला, आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरून नेला, आणि त्या ठिकाणी त्या अग्नीनं आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. त्याची राखण केवढीशी झाली. आपण किती मोठे आहे. आपण जेव्हा चालतो बोलतो आपल्याला असं वाटत नाही हे असं आपलं होणार म्हणून. अनेक व्यक्ती त्या मशानभूमीमध्ये जातो आणि गेल्यानंतर अरे तिथून जर सुधारणा करून जर घेतली तर जिंदगी जगण्याचा आनंद वेगळाच असते. त्या धगधगत्या अग्नीमध्ये आपला अहंकार सोडायचा असते. त्या धगधगत्या अग्नीमध्ये आपण जेव्हा त्यांना पोहोचवतो तेव्हा आपल्याला आपल्यातला अभिमान सोडायचा असते, आपल्यातलं व्यसन सोडायचं असते, आपल्यातलं भांडण सोडायचं असते, आपल्यातलं 498 सोडायचं असते. अरे दादा हे निघून गेले, मला काही दिवस जगायचं आहे. अरे ते तिथं गेल्यावर आठवण करून घ्यावं लागते, पण तेवढ्या पुरतं आपल्याला स्मशान वैराग्य येते आणि घरी आलो का तसेच बनून जातो. आणि म्हणून हे दुःख आहे. हे दुःख काऊन आहे? हे दुःख म्हणूनच आहे आपण विसर पडलो या संतांच्या विचाराचा. तुम्ही पहा बरं, तुम्ही एवढे जण आले ना, तुम्ही एकदा हे कीर्तन ऐकून घरी जा आणि आपलं जीवन कुठं चुकत आहे, आम्ही कुठं चुकत आहे एवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी तुमचं मरण सफल होणार आहे. तुमच्यासाठी रोकड रड हो, रोकड रडण तुमच्यासाठी रडण तुमच्या घरचे. पण तुम्ही जर ऐकले नाही, आपण जर जुमानलो नाही. संतांनी प्रेम केलं जगावर, संतांनी जगावर प्रेम केलं, माऊलीनं प्रेम केलं, म्हणून आज माऊलीला जग माऊली म्हणतात, माय म्हणतात. का बरं? प्रेम केलं. तसंच प्रेम जर तुम्ही आपल्या घरावर केलं, एकामेकाला समजून घेतलं, खरं मरण सफल तेच तर आहे. मरने क्यों घबराता बंदे, मरना एक खुशहाली है. चौपट के जा. सुख की नींद लगी है मीठी, दुनिया मरने वाली है. सुख की नींद लगी है मीठी, दुनिया मरने वाली है. क्यों मरने घबराता बंदे, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है. सुख की नींद लगी है मीठी, दुनिया मरने वाली है. मी भी आलो त्याच्यात. आपल्याला सर्वांना मरणे आहे. तुम्हाला माझा आवाज येत आहे ना माऊली? मागे बसणारे मायबाप, मित्र परिवार, आई बहिणी, माझा आवाज येते ना? माझा आवाज ऐका आणि तो तुमच्या घरी न्या. आपण सगळे दुःखामध्ये वेढलो आहे. अरे महाराजांनी खूप संदेश दिला हो, का येणाऱ्या व्यक्तींना, येणाऱ्या लोकांना या श्रद्धांजलीचा मार्ग सापडला पाहिजे. या गेलेल्या जीवाबद्दल 2 शब्द सांगता आले पाहिजे. वंदनीय महाराजांना ते लावलं. जीवनभर आयुष्यभर आपण कष्ट करतो, शेवटल्या क्षणी तरी आपलं नाव कोणीतरी घेतलं पाहिजे, शेवटल्या क्षणी कोणीतरी आपल्यासाठी रडलं पाहिजे, असं वाटत नाही का? गेलेला माणूस तर पाहू शकणार नाही आपल्याला. आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा या जगाला पाहता येणार नाही, पण मात्र तुम्ही आले. मी तुमच्यासाठी साष्टांग दंडवत करतो. सगळ्या पाहुण्यांसाठी सगळ्यांनी दोन्ही हात जोडून प्रणाम करावा. सगळ्या पाहुण्यांना म्हणजे कसं आहे, तुम्ही एवढ्या कामातून आपल्या याच्यातून आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे. त्या जबाबदारीनं तुम्ही या परिवारामध्ये आले, कारण देवतळे परिवाराशी तुमचं काहीतरी नातं जोडलेलं आहे. या देवतळे परिवाराशी तुमचं सगळ्यांचं नातं जोडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही याही वातावरणात आपण या इथपर्यंत पोहोचले. तर मी माझ्या या देवतळे परिवाराकडून, माझ्या या आदरणीय कृष्णाजी विठोबाजी देवतळे यांच्याकडून आणि सगळे या भाऊंचे भाऊ यांच्याकडून सगळ्यांना माझ्याकडून साष्टांग जय गुरुदेव. कारण पाहुणा अतिथी देव भव, अतिथी देव भव हे आपले अतिथी आहे. अहो असे आलो असतो, पान सुपारी घेतली असती, निघून गेलो असतो, जेवलो असतो, झालं होतं. नाही, तुम्ही आले, तुम्ही इथून विचार घेऊन जाणार. हसत जा. संत तर म्हणतात, हसत जगावे, हसत मरावे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर अमूचे गाणे, हो हे तर अमूचे गाणे.
हसत मरावे हसत जगावे हसत मरावे हे तर अमूळचे गाणे गाणे हे तर अमूळचे गाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हाती नाही ये आपला स्वर्गीय पद्माकर भाऊला श्रद्धांजली द्यायची आहे। सर्वांनी दोन्ही हात जोडून डोळे नम्र करून पद्माकर भाऊला द्यावी श्रद्धांजली। ओम शांति शांति शांति। श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय। बोलो जी श्री गुरुदेव की जय। सभी देवी देवताओं की जय, सभी साधु संतन की जय, सभी महापुरुषों की जय, गोपाल कृष्ण भगवान की, अवधूत महाराज की, दत्त प्रभु भगवान की, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, वैराग्य मूर्ति गाडगे बाबा की, भारत माता की, अपने अपने माता पिता की। मी दादांचं नाव घेतो, आपण अमर रहे अमर रहे अमर रहे म्हणा। स्वर्गीय पद्माकर भाऊ अमर रहे अमर रहे अमर रहे। स्वर्गीय पद्माकर भाऊ अमर रहे अमर रहे अमर रहे। स्वर्गीय पद्माकर भाऊ अमर रहे अमर रहे अमर रहे। समोरचा माईक भाऊकडे देतो। श्रद्धांजली कार्यक्रम इथे आम्ही श्री गुरुदेव शिवा मंडळ सालोडपूरच्या वतीने इथे प्रस्तुत केला आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। यानंतर पानसुपारी होईल आपल्या देवतया